लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून अचानकपणे लाडक्या बहिणींचे पैसे मिळायला बंद झाले. लाडक्या बहिणी जवळपास लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना योजनेचे पैसेच मिळाले नाहीत आणि अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळत नाहीत किंवा ज्यांची ई-केवायसी करताना चुकली होती, ई-केवायसी प्रलंबित होती, त्या लाडक्या बहिणींनी आता लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा आहे. आता कोणता फॉर्म असणार आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासोबत कोणती कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायची आहेत, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि या योजनेमध्ये जवळपास 2,30,00,000 महिला राज्यातून लाभ घेतात. या योजनेमध्ये 16व्या हप्त्यापर्यंत सर्व काही सुरळीत होते. लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळत होते आणि प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होत होते. परंतु 16व्या हप्त्यानंतर 17व्या हप्त्यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू झाली होती ती म्हणजे ई-केवायसी आणि ई-केवायसी नंतर अनेक लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी पैसे बंद झाले. मग आता ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत होती आणि 31 डिसेंबर रोजी ई-केवायसी बंद झाली आणि जवळपास राज्यातील 20-25 लाख महिलांचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले. मग या ठिकाणी आंदोलने झाली, लाडक्या बहिणी आक्रमक पद्धतीने रास्ता रोको देखील केला आणि यावर सरकारने पर्याय काढला आणि त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने साठी सरकारने त्या ठिकाणी सांगितलं. याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः पोस्ट केली आणि त्यानंतर लाडक्या बहिणींची ऑफलाईन पडताळणी होणार हे स्पष्ट झाले होते. आता ही ऑफलाईन पद्धतीने पडताळणी कधी होणार, तर राज्यातील बहुतांश भागामध्ये दिनांक किती दिनांक असणार आहे, दिनांक असणार आहे तो म्हणजे 26 जानेवारी नंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑफलाईन पद्धतीने पडताळणी होणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भातील परिपत्रक देखील आपण काही पाहिले आहेत. त्या परिपत्रकामध्ये अशी माहिती दिली की ज्या ज्या लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी ई-केवायसी चुकली आहे किंवा पैसे आले नाहीत, त्यांनी 26 जानेवारी नंतर आपल्या अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे. आता अंगणवाडी सेविका तुमच्याकडे अशा पद्धतीने विनंती अर्ज असणार आहे किंवा पडताळणी फॉर्म देखील आपण याला म्हणू शकतो, तो त्या ठिकाणी तुमच्याकडून भरून घेतला जाणार आहे. या पडताळणी फॉर्म मध्ये काय असणार आहे, तर या पडताळणी फॉर्म मध्ये बघा प्रति काय आहे, तर जिल्हा व बाल विकास अधिकारी साहेब आणि त्या ठिकाणी विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. हा फॉर्म कुणी कुणी भरायचा आहे ते आधी समजून घ्या. ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणींनी हा फॉर्म भरायचा आहे. ज्यांची ई-केवायसी चुकली आहे त्यांनी देखील हा फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांची ई-केवायसी राहून गेली आहे त्यांना देखील आता ऑफलाईन पद्धतीने त्यांची पडताळणी करावी लागेल. म्हणून तुम्ही देखील आता हा फॉर्म भरायचा आहे. आता या फॉर्म मध्ये काय असणार आहे, तर या फॉर्म मध्ये तुमचे बेसिक जी काय माहिती असणार आहे ती माहिती आहे. ज्यामध्ये बघा अर्जदाराचे या ठिकाणी नाव टाकायचे आहे, त्यानंतर आधार क्रमांक असणार आहे, त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता असणार आहे, या संदर्भातील माहिती आहे. त्यामध्ये नंतर काय लिहायचं आहे, तर मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असून माझा लाभ बंद झाला आहे आणि मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही, माझ्या कुटुंबामध्ये कोणीही पेन्शन धारक नाही. या पद्धतीने जी ई-केवायसी मध्ये ऑनलाईन पद्धतीने माहिती होती तीच त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन या परिपत्रकामध्ये किंवा या विनंती अर्जामध्ये त्या ठिकाणी सांगायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी ठिकाण असेल, तारीख असेल, ही सर्व माहिती अर्जदार सही देखील या ठिकाणी तुमची अंगणवाडी सेविका तुमची सही घेतील आणि त्यासोबत तुम्हाला जोडायचंय काय, कोणती कागदपत्र लागणार आहे, तर यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांचं आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे देखील आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पतीचे आधार कार्ड द्यायचे आहे. तुम्ही जर अविवाहित असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचे आधार कार्ड द्यायचे आहे. त्यासोबत तुमचा घटस्फोट झाला असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी विभक्त असाल तर तुम्हाला घटस्फोटाचं प्रमाणपत्र आणि तुम्ही जर तुमचे वडिलांचे निधन झाले असेल तुम्हाला वडिलांच्या निधनाचे त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला म्हणून तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर लाभार्थीची टीसी म्हणजे काय, तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. कशासाठी, तर त्यावर तुमचा जात प्रवर्ग असतो म्हणून शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दाखवायला लागू शकतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे लाभार्थीचे रेशन कार्ड. या सर्वांची झेरॉक्स तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यावी लागेल. अंगणवाडी सेविका खात्री करतील की योग्य पद्धतीने तुम्ही सर्व माहिती दिली आहे का आणि सर्व गोष्टी योग्य असल्यास अंगणवाडी सेविका तुमची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतील आणि योजनेचे तुमचे पैसे बंद झालेले पुन्हा सुरू होऊन तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतील.
26 जानेवारी पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी याला विरोध केला आहे, परंतु महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविकांना त्या पद्धतीने सूचना करणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.